राठोड जाधव बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। या बुलेटिनची सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीना। संसदेतील घटना निंदनीय असल्याचं अनुराग ठाकूर यांनी म्हटलंय। विरोधी पक्षाला देशाची माफी मागावी लागेल असं त्यांनी म्हटलंय। मंत्री अनुराग ठाकूर यांनी मागणी केली आहे। राज्यसभेत विरोधकांनी गोंधळ घातला असं केंद्र सरकारनं म्हटलंय। सध्याची ही मोठी बातमी समोर येते ती म्हणजेच अनुराग ठाकूर यांनी महत्त्वपूर्ण अशी मागणी केली आहे। राज्यसभेमध्ये विरोधकांनी गोंधळ घातला असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलंय। संसदेतील घटना निंदनीय असल्याची प्रतिक्रिया अनुराग ठाकूर यांनी दिली आहे। संसदेतील घटना निंदनीय असल्याची प्रतिक्रिया अनुराग ठाकूर यांनी दिली तर विरोधी पक्षाला देशाची माफी मागावी लागेल अशी थेट मागणी मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे। राज्यसभेत विरोधकांनी गोंधळ घातला, केंद्र सरकारनं हे स्पष्टपणे सांगितले, त्यामुळे संसदेतील घटना निंदनीय असल्याची प्रतिक्रिया अनुराग ठाकूर यांनी दिल्याचं कळत आहे। सध्या संसदेचं कामकाज सुरू आहे, यामध्ये विरोधकांचा गोंधळ पाहायला मिळतोय। केंद्रीय मंत्री पीयूष गोयल बोलतायत, थेट जाऊयात। ये डाइवर्ट करना चाह रहे हैं, इश्यू से डिविएट कर रहे हैं, क्योंकि उनके ध्यान में आ गया उनका मिसकंडक्ट का पर्दाफाश स्वाभाविक रूप से हो जाएगा। राज्यसभा टीवी सीसीटीवी कैमरास में सब फुटेज तो होगी, तो वो अपने एक्शन से बचना चाहते हैं। सर पीयूष जी भूपेंद्र जी कुछ कह रहे हैं। जिन महिला सांसद का आरोप लगाया जा रहा है उनका तो फुटेज सामने आ गया है, वो तो बल्कि उसका उल्टा है, वो तो खुद मार्शल के साथ हाथापाई कर रही है और जो महिला मार्शल है उसके साथ बाकी सांसद कैसे किस प्रकार से व्यवहार कर रहे हैं। एक संसदीय आचरण और परंपरा में जो वो कह रहे हैं वो तो वही फुटेज दिख रहा है जिसको वो कह रहे हैं, और कौन सा फुटेज उनको देखना है। तो ये सबसे पहली बात ये है कि एक महिला मार्शल के साथ जो केवल अपनी ड्यूटी करने आई है, जो ड्यूटी के लिए संसद में उपस्थित है, पहली बात तो उसके लिए वेल में क्यों गए, और दूसरी बात उसके साथ इस प्रकार का व्यवहार क्यों किया। क्या किसी भी सांसद को यह आचरण शोभा देता है? क्या यह आचरण शोभा देता है जो अनुराग जी कह रहे थे टेबल बैठने के लिए होती है, पढ़ने के लिए होती है, खड़े होने के लिए नहीं होती, डांस करने के लिए। कहां पे टेबल पर खड़े होने के लिए है? कौन सी दुनिया में कहां कौन से एटिकेट में लिखा है कि टेबल पे खड़ा हुआ जाता है? किताबें हमेशा ज्ञान लेने के लिए होती है, चेयर पे फेंकने के लिए नहीं होती है। ये कहां लिखा है कि संसद के कानून और पेपर पढ़कर के लोगों के हितों की बात करने के लिए होते, फाड़ के फेंकने के लिए नहीं होते। आप आचरण एक के बाद एक देखिए संसद में, ये सारे आचरण कैसे हैं, इसका जवाब कौन देगा। और सबसे बड़ी बात है, जब वो चाहते थे उन्होंने कहा हम डिवीजन करवाएंगे, उन्होंने डिवीजन करवाया। जब वो चाहते थे उन्होंने भाषण दिया, लेकिन जब जनता के हित की बात आती, जब जनता के बिल बनाने की बात आती, जब जनता के लिए कानून बनाने की बात आती, तो वो फिर हंगामा करने लग जाते। तो विपक्ष का ये जो आचरण है, और ये जो आचरण उग्र से अति उग्र होता चला गया, लोकतंत्र में कहीं हिंसा का स्थान नहीं है। संसद विचारों के आदान प्रदान करने के लिए, हाथापाई करने के लिए नहीं, और हाथापाई भी कभी भी किसी सांसद को कर्मचारी के साथ नहीं करनी चाहिए जो अपनी ड्यूटी पे केवल काम करने आए। पीयूष जी सुनील प्रभु एनडीटीवी। I just wanted to ask you, usually you're a problem solver in trying to find a resolution to issues. In this issue it was about Pegasus software and whether there should have been a discussion. What was the stumbling block in allowing a discussion on the floor of the House and finding a resolution on this matter? Well, I think the Honorable Chairman made it very clear that when the government is suo motu coming out with a statement, if there is nothing to hide in that, the whole world knows government is suo motu come out with a statement. There is an established parampara practice in the Rajya Sabha that after the minister's statement, members are allowed to seek clarifications, raise any questions. It could have given ample opportunity to everybody. They did not take that opportunity. They disturbed and in an unruly manner did not allow the House to function. Chairman, even after that,
gave an occasion, spoke from the chair and invited that if you all agree, I will ask the minister's convenience and invite him to give clarifications to whatever you have. And I think matters of this nature should be taken with more seriousness than the way they have taken. After look at the bills that were passed, deposit credit guarantee. It gives our depositors in banks insurance cover instead of 1 lakh, 5 lakhs. And within 90 days you get paid. Juvenile justice, it helps our children. Bill on limited liability partnership and insolvency, which will help MSMEs. There was a constitutional scheduled tribes order amendment bill, which affects the scheduled tribes of Arunachal Pradesh. Every one of the bills was in public interest, would have helped the country to progress, but sadly, even a bill to set up a central university in the Union Territory of Leh Ladakh was not accepted by them for a good discussion. I deplore and condemn the behavior of the opposition. One second, sir. Last question. 1 second. तर केंद्रीय मंत्री पियुष गोयल बोलत होते, संसदेचं कामकाज जर व्यवस्थित चालू दिलं असतं तर बिल व्यवस्थित पास झाले असतं असं पियुष गोयल यांनी म्हटलंय. विरोधी पक्षांनी देशाची माफी मागावी अशी मागणी अनुराग ठाकूर यांनी केली आहे. राज्यसभेमध्ये विरोधकांनी गोंधळ घातला, यामुळे केंद्र सरकारनं ही मागणी केल्याचं कळतंय. संसदेतील घटना निंदनीय असल्याची प्रतिक्रिया अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. संसदेच्या गोंधळामुळे काँग्रेस सरकारनं महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली. राज्यसभेमध्ये महिला या सगळ्या संदर्भात एक महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये पियुष गोयल बोलत होते. संसदेचं कामकाज जर व्यवस्थितरित्या चालू दिलं असतं तर विधेयकं व्यवस्थितरित्या पार पडली असती, पास झाली असती असं पियुष गोयल यांनी म्हटलंय. तर अनुराग ठाकूर यांनी महत्त्वपूर्ण अशी मागणी केली आहे, ती म्हणजे विरोधी पक्षाला देशाची माफी मागावी लागेल असं मंत्री अनुराग ठाकूर यांनी मागणी केली आहे. राज्यसभेमध्ये विरोधकांनी गोंधळ घातला. यावेळी संसदेचं कामकाज सुरू असताना विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने ठाकले होते. विरोधी पक्षांनी देशाची माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे. तर राज्यसभेत विरोधकांनी मोठा गोंधळ घातला, यावरून ही मागणी करण्यात आली आहे. संसदेतील घटना निंदनीय असल्याची प्रतिक्रिया अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. राज्यसभेमध्ये महिला मार्शलला धक्काबुक्की झाल्याचं बोललं जाते. संसदेतील घटना निंदनीय असल्याचं अनुराग ठाकूर यांनी सांगितलं. तर केंद्र सरकारची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये पियुष गोयल बोलत होते. संसदेचं कामकाज व्यवस्थितरित्या चालू दिलं असतं तर बिलं व्यवस्थितरित्या पास झाली असती असं पियुष गोयल यांनी म्हटलंय. तर अनुराग ठाकूर यांनी महत्त्वपूर्ण विधान केलंय, ते म्हणजे विरोधी पक्षाला देशाची माफी मागावी लागेल अशी मागणी मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे. राज्यसभेमध्ये महिला मार्शलला धक्काबुक्की झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. संसदेतील ही घटना निंदनीय असल्याचं अनुराग ठाकूर यांनी म्हटलंय. यावेळेस एकच गदारोळ पाहायला मिळाला. सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने ठाकले. महिला मार्शलला धक्काबुक्की झाल्याचं यामध्ये स्पष्ट दिसतंय. विरोधकांच्या या गोंधळामुळे संसदेचं कामकाज चालू शकलं नाही. त्यामुळे संसदेमध्ये हा प्रकार घडणं निंदनीय असल्याचं अनुराग ठाकूर यांनी म्हटलंय. ही थेट दृश्य त्या ठिकाणची आपण बघत आहात. महिला मार्शलला धक्काबुक्की झाल्याचं यामध्ये स्पष्ट दिसतंय. आधी वादविवाद झाला आणि त्यानंतर अशा प्रकारे धक्काबुक्की करण्यात आली आहे. ही घटना निंदनीय असल्याचं अनुराग ठाकूर यांनी म्हटलं. तर विरोधी पक्षाला देशाची माफी मागावी लागेल अशी मागणीही करण्यात आली आहे.